रात्रीचे 3 वाजले होते. संपूर्ण शहर शांत झोपले होते. पण एका मोठ्या स्टेजच्या मागे एक मुलगी एकटी बसून रडत होती. तिच्या हातात माईक होता. समोर हजारो लोकांची गर्दी होती. पण तिच्या मनात फक्त एकच प्रश्न होता. ती खरंच यासाठी बनली होती का? लहानपणापासून ती वेगळी होती. लोक तिच्या आवाजाकडे पाहायचे, पण तिच्या मेहनतीकडे नाही. ती तासनतास सराव करायची. जेव्हा बाकी मुले खेळत असायची, तेव्हा ती स्वतःला सुधारत बसायची. पण एवढं करूनही तिला सुरुवातीला कोणी ओळखत नव्हतं. ती एका गर्ल ग्रुपचा भाग होती. लोक ग्रुपला ओळखायचे, पण तिचं नाव वेगळं लक्षात ठेवत नव्हते. तिला आतून वाटायचं, ती फक्त गर्दीचा एक भाग राहणार का? एका रात्री रिहर्सल संपल्यानंतर सगळे घरी गेले, पण ती मात्र स्टेजवरच बसून राहिली. कारण तिच्या डोक्यात एक विचार सतत फिरत होता, जर मी स्वतःला बदललं नाही तर आयुष्य मला विसरेल. त्या रात्रीनंतर सगळं बदलायला लागलं. ती इतरांसारखी राहिली नाही. ती प्रत्येक गोष्ट परफेक्शननी करायला लागली. तिचं उठणं बदललं, तिचं बोलणं बदललं, तिचा कॉन्फिडन्स बदलला. लोकांना वाटलं ती लकी आहे, पण कोणी पाहिलं नाही ती रोज किती तुटत होती. ती लोकांसमोर हसायची, पण बॅकस्टेजमध्ये शांत बसायची. कारण तिला माहीत होतं, जग फक्त रिझल्ट पाहतं, स्ट्रगल नाही. एका अवॉर्ड शोमध्ये ती स्टेजवर परफॉर्म करत होती आणि अचानक म्युझिक बंद झालं. संपूर्ण हॉल शांत झाला. त्या काही सेकंड्समध्ये तिचं करिअर संपणार असं सगळ्यांना वाटलं. पण तिने माईक खाली ठेवला नाही. ती शांत उभी राहिली. तिने क्राऊडकडे पाहिलं आणि अकापेला सिंगिंग सुरू केली. त्या रात्री लोकांनी टॅलेंट नाही पाहिलं, लोकांनी डिसिप्लिन पाहिलं. त्या परफॉर्मन्सनंतर तिचं नाव जगभर पोहोचायला लागलं. पण खरी लढाई तेव्हाच सुरू झाली होती. कारण प्रसिद्धी मिळवणं कठीण असतं, पण स्वतःला कायम टॉपवर ठेवणं त्याहून कठीण असतं. ती प्रत्येक वेळी स्वतःला रिइन्व्हेंट करायची. नवीन स्टाईल, नवीन विजन, नवीन एनर्जी. लोक विचार करायचे, ती एवढी परफेक्ट कशी? पण उत्तर खूप साधं होतं. ती मोटिवेशनवर नाही चालत होती, ती डिसिप्लिनवर चालत होती. जेव्हा बाकी लोक थांबायचे, तेव्हा ती अजून काम करायची. जेव्हा बाकी लोक एक्सक्यूजेस द्यायचे, तेव्हा ती स्वतःला अजून पुश करायची. आणि एक दिवस ती फक्त सिंगर राहिली नाही, ती एक ग्लोबल आयकॉन बनली. जगातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये ती को चेअर म्हणून उभी होती. लोक फ्लॅशलाईट्स घेऊन तिचे फोटोज काढत होते, पण कोणालाच माहीत नव्हतं त्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी तिने किती रात्री एकटी रडून काढल्या होत्या. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातही आज अशीच एखादी रात्र असेल, जिथे तुम्हाला वाटत असेल कोणी तुम्हाला पाहत नाही, कोणी तुम्हाला ओळखत नाही. पण लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी ट्रान्सफॉर्मेशन नेहमी शांततेत सुरू होते. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतीलच असं नाही, पण तुम्ही स्वतःवर ठेवला पाहिजे. कारण सक्सेस अचानक मिळत नाही, ती रोजच्या छोट्या डिसिप्लिनमधून तयार होते. आणि कधीकधी जग तुम्हाला ओळखण्याआधी तुम्हाला स्वतःची किंमत ओळखावी लागते. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण पुढची कथा कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते.